तुम्ही खूप मेहनत करता, खूप जास्त प्रामाणिकपणे काम करत असता, पण तरीही हवा तसा पैसा मिळत नाही. मिळाला तर तो टिकत नाही आणि कधी-कधी आला पैसा तुम्हाला हवा तसा तुम्ही मॅनिफेस्ट जरी केलात, तरीही होतं असं, की तो पैसा अत्यावश्यक खर्च येतात किंवा अनावश्यक खर्च येतात, नको ते खर्च येतात आणि त्यामध्ये खर्च होऊन जातो. जर का तुमच्याही बाबतीत पैशाचा हा पॅटर्न तयार झालेला आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. चला तर सुरू करूयात. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. माझं नाव अमृता सुरदास. मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे, एक हीलर आहे. तर हे सगळे जे आता मनी ब्लॉक मी सांगितले, की पैसा येतो पण टिकत नाही किंवा आला तर अत्यावश्यक अनावश्यक खर्च येतात. तर हे सगळे मनी ब्लॉक हे एनर्जी ब्लॉक करत असतात. मनीची, पैशाची एक ऊर्जा असते, ती ऊर्जा ब्लॉक झाल्यामुळे तयार होते आणि त्यामुळे होतं असं, की तुम्ही कितीही मेहनत केलीत तरी तो पैसा आणि त्या मेहनतीचं आणि तुम्हाला हवा असलेल्या आकड्याचं गणित जुळत नाही. तर हे पॅटर्न कसे तयार होतात ते आता आपण बघणार आहोत. तर हा जो पॅटर्नचा प्रॉब्लेम आहे, मनीच्या पॅटर्नचा हा जो प्रॉब्लेम आहे, हा इन्कम प्रॉब्लेम नाहीये, हा एनर्जीचा प्रॉब्लेम आहे. पैशाशी रिलेटेड जी ऊर्जा असते त्या ऊर्जेचा हा प्रॉब्लेम आहे. तर काय प्रॉब्लेम असतो? सगळ्यात पहिला प्रॉब्लेम म्हणजे होतं असं, की पैसाच येत नाही. दुसरं म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही आणि तिसरं म्हणजे अनावश्यक खर्च होतात. तर हे पॅटर्न जर का तुमच्या आयुष्यात रिपीट होत आहेत, म्हणजे वर्ष झालं परत हेच पॅटर्न येत आहेत किंवा 1-2-5 महिन्यांनी परत तेच होतंय. परत नको ते खर्च येत आहेत, परत पैसा अडकतोय, परत मेहनत करूनही हवा तेवढा पगार, हवा तेवढा इन्कम मिळत नाही. तर यासाठी यालाच म्हणतात पॅटर्न आणि हे रिपीट होत असतील तर ही रिपीट होणारी जी ऊर्जा आहे, ही नकारात्मक मनी ब्लॉक ऊर्जा आहे, ती रिलीज करता येऊ शकते. तर याच्या मागे, या पॅटर्न तयार होण्यामागे बऱ्याचशी कारणं आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे बिलीफ सिस्टीम. तुमची मानसिक समजूत किंवा तुमच्या समजुतीची जी धारणा आहे पैशाविषयीची, ती काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे हे पॅटर्न रिपीट होतं. लहानपणी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या आयुष्यात पैशाची एंट्री झाली होती, तुम्हाला पैसा कळायला लागला होता, तेव्हापासून आत्तापर्यंत तुमचं पैशाशी नातं कसं आहे, पैशाविषयी काय तुमच्या धारणा आहेत, काय बिलीफ सिस्टीम आहेत, हे सगळं मॅटर करतं हे पॅटर्न रिपीट होण्यासाठी. त्यामुळे त्या सगळ्यामुळे मनी ब्लॉक तयार होतो आणि हे वारंवार तुमच्या आयुष्यात घडायला लागतं. तर स्वतःचे मनी ब्लॉक कसे ओळखायचे? सगळ्यात पहिला प्रश्न स्वतःला विचारायचा. पैसा म्हटलं की सगळ्यात पहिलं मनात काय येतं? भीती येते, स्ट्रगल येतो, वाद येतो, भांडणं येतात किंवा कमतरतेची भावना. यापैकी नेमकं काय येतं? कर्ज म्हटल्यानंतर काय वाटतं? अगेन त्रागा, वैताग, राग, कुठली भावना येते? या सगळ्या भावना, कुठली ती आठवण आहे, कुठली ती मागची आठवण आहे जी तुम्ही पैशाविषयी रिलेटेड करून ठेवलेली आहे, की अमक्या-तमक्या वेळेस जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा कोणी मदत केली नाही किंवा या गोष्टीसाठी मला कधीच वेळेवर पैसा मिळाला नाही. माझ्या शिक्षणासाठी माझ्या आई-वडिलांकडे पैसा नव्हता. अशी कुठली बिलीफ सिस्टीम, अशी कुठली मेमरी, अशी कुठली आठवण तुमची पैशासोबत आहे का? हे जर का असेल तर मला चॅट बॉक्समध्ये हो म्हणून सांगा, म्हणजे मला कळेल की तुमच्या बाबत या सगळ्या पास्ट मेमरीज आणि हे पास्ट पॅटर्न तयार झालेले आहेत पैशाशी रिलेटेड. दुसरा पॅटर्न कसं रेकॉग्नाइज करायचं किंवा कसं बघायचं, ती एक पद्धत बघून घेऊया. ती म्हणजे पैसा खर्च करताना तुम्हाला गिल्ट येतं का? किंवा आय एम नॉट डिझर्विंग, अरे मी कसा काय खर्च करू शकते किंवा शकतो, मी कमवतच नाही तेवढे, एवढं खर्च करण्याचा हक्क मला नाही, असं मनात येतं का? किंवा हा आता पैसा आहे ना माझ्या पर्समध्ये किंवा माझ्या वॉलेटमध्ये, हा आता टिकणारच नाही, दिवसाच्या शेवटी हा पैसा माझ्यातनं खर्च होणार आहे, अशी भावना तुमच्या सोबत येते का जेव्हा तुम्ही पैसा कॅरी करत असता किंवा खर्च करायला जात असता तेव्हा? काही महत्त्वाच्या गोष्टींना सुद्धा खर्च करताना तुमच्या मनात ती गिल्ट, तो अपराध भाव तयार होतो का? हे जर का पॅटर्न तुमचे रिपीट होत असतील तर इमोशनल फ्रीडम टेक्निक EFT द्वारे तुम्ही ते ब्रेक करू शकता. आता माझ्यासोबत हे EFT टॅपिंग करायचंय, अतिशय महत्वाचं आहे. एक दीर्घ श्वास घेऊया. टेक अ डीप ब्रेथ. सावकाश सोडायचं, अतिशय सावकाश. रिलॅक्स अँड रिलीज. सो स्टार्ट टॅपिंग इवन दो. जरीही माझ्या बाबतीत हे पॅटर्न रिपीट होत आहेत, पैसा आला तर टिकत नाही, रात्र कधी तर येतच नाही आणि आल्यानंतरही अनावश्यक खर्च यायला सुरुवात होते. हे सगळे पॅटर्न मी माझ्या विचारांमुळे, माझ्या बिलीफ सिस्टीममुळे, माझ्या जुन्या अनुभवातनं परत माझ्या आयुष्यात तयार करते. हा मनी एनर्जी ब्लॉक आज आता या क्षणी मला रिलीज करायचा आहे आणि त्यासाठी मी स्वतःला परमिशन देते.
हा मनी एनर्जी ब्लॉक रिलीज करण्यासाठी मी माझ्या मन, बुद्धी, चित्त, शरीर या सगळ्याद्वारे आणि माझ्या मनी एनर्जीद्वारे तयार आहे. एक डीप ब्रेथ, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि सावकाश सोडायचा, अतिशय सावकाश. रिलॅक्स and release. So start tapping. फर्स्ट मेडिटेन पॉइंट पासून सुरुवात करायची. आयब्रो पॉइंट. हे पॅटर्न्स जे माझ्या आयुष्यात रिपीट होत आहे यांना मी आज आत्ता या क्षणी रिलीज नाव. नेक्स्ट, माझा पैसा आला की टिकणारच नाही हा बिलीफ सिस्टीम, ही मानसिक समजूत रिलीज नाव. खूप जास्त खर्च वाढतो पैसा आला की ही जी भीती मनात बसवून घेतलेली आहे रिलीज नाव. स्वतःसाठी पैसे खर्च करणे म्हणजे जो अपराध भाव, जे गिल्ट येत आहे रिलीज नाव. स्वतःचे खर्च टाळणे किंवा पुढे पुढे ढकलणे हा जो पॅटर्न तयार केलेला आहे रिलीज नाव. पैसा म्हटलं की त्राग, पैसा म्हटलं की वैताग, या ज्या भावना पैशाच्या मागे तयार केलेल्या आहेत रिलीज नाव. सतत भीती वाटते की हा पैसा जो आहे हा टिकणार नाही, हा पुरणार नाही, महिन्याच्या शेवटी कमीच पडेल रिलीज नाव. सातत्यानं असं वाटतं जेव्हा जेव्हा आवश्यक खर्च असतात तेव्हाच माझ्याकडे पैसा नसतो रिलीज नाव. पैसा म्हटलं की भीती, पैसा म्हटलं की राग, पैसा म्हटलं की काहीतरी कमतरता, हे जे विचारांची सिस्टीम तयार केलेली आहे सबकॉन्शियस मध्ये रिलीज नाव. इवन जरीही माझ्या मनात आत्ता या सगळ्या भावना आहेत, हे पॅटर्न मी रिपीट करत आहे, तरीही हे क्विक टॅपिंग करून मी आता हे पॅटर्न रिलीज करत आहे. माझ्या मनी एनर्जी ब्लॉक मधनं हे सगळं आज आत्ता या क्षणी मी डिलीट करत आहे आणि हे पॅटर्न रिवायर करण्याची परमिशन स्वतःला देत आहे. डीपली अनकॉन्शियसली पैशाच्या ऊर्जेला सुद्धा आणि स्वतःला सुद्धा माफ करत आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. सावकाश सोडायचा आहे, अतिशय सावकाश. रिलॅक्स and release. Your hands. Absorb all the element. मस्त. हे जर का टॅपिंगची ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल तर टाईप R इन द चॅट बॉक्स, म्हणजे मला कळेल की तुम्ही रेडी आहात ही ऊर्जा स्वतःपर्यंत पोहोचवण्यासाठी. जेव्हा तुम्ही अवेअरनेस आणता, या नकारात्मक भावना, नकारात्मक बिलीफ सिस्टीम रिलीज करता, तेव्हा तुमच्या आयुष्यात तो मनी पॅटर्न बदलायला लागतो. हे EFT टॅपिंग तुम्हाला डेली बेसिसवर कन्सिस्टंटली करायला पाहिजे. हे मी क्विक टॅपिंग सांगितलेलं आहे, याच्यामध्ये तुम्हाला डेली बेसिसवर करता येऊ शकतं. हे पॅटर्न्स, हे बिलीफ सिस्टीम, हे माइंड प्रोग्रामिंगनी आणि EFT टॅपिंगनं चेंज होऊ शकतात. याहीपेक्षा अजून हिडन मनी पॅटर्न्स तुमचे असू शकतात किंवा असतीलही. त्याबद्दल जर का तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे आणि ते कायमचे बदलायचे, कारण की तुम्ही मेहनत करताय, तुम्ही प्रामाणिक आहात, तुम्ही कन्सिस्टंट आहात, तरीही पैशाबाबत हवा तसा रिझल्ट तुम्हाला मिळत नाहीये, हवं तसं मॅनिफेस्टेशन जर का होत नाहीये, तर हा मनी एनर्जी ब्लॉक तुम्ही रिलीज करू शकता विथ द हेल्प ऑफ EFT टॅपिंग आणि माइंड प्रोग्रामिंग, या दोन्हीच्याही मदतीने. तर मी तुम्हाला तुमचे हिडन मनी ब्लॉक नेमके काय आहेत, नेमके कुठे आपण अडकलेलो आहोत हे समजून घेतल्याशिवाय ते टॅपिंगद्वारे रिलीज करता येत नाही. तर याबद्दल जर का तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर मी इन्व्हाइट करीन माझ्या अपकमिंग 2 दिवसाच्या EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये. या 2 दिवसात तुम्हाला तुमचे पॅटर्नही कळतील, पैशाशी एक सुंदर अबंडंट समृद्ध नातंही तयार करता येईल आणि तुम्ही तुमच्या मनी एनर्जी बरोबर अलाइन व्हाल. हे 3ही फायदे तुमचे या वर्कशॉपमध्ये होतील. या वर्कशॉपचे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे सगळे डिटेल्स आहेत आणि तिथूनच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. हा व्हिडिओ कोणत्याही तुमच्या 3 मित्रांना शेअर करा जे पैशाबाबत आता स्ट्रगलिंग आहेत, ज्यांना येतो आणि टिकत नाही, हेच सेम पॅटर्न त्यांच्याही आयुष्यात रिपीट होत आहेत, म्हणजे तेही हे पॅटर्न पूर्णपणे डिस्कनेक्ट करू शकतील. तर हा व्हिडिओ तुमच्या 3 मित्रांना नक्की शेअर करा. भेटूया अशाच एखाद्या EFT टॅपिंग, होपोनोपोनो, माइंड प्रोग्रामिंग व्हिडिओ सहित. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि येस, भेटूया लाईव्ह EFT टॅपिंग फॉर मनी या वर्कशॉपमध्ये लवकरच. थँक्यू.